बानू, मी तुला याआधी या कऱ्हा नदीबद्दल सांगितलं आहे, आठवतंय तुला? होय जी, आठवतंय मला. माझा प्रणाम स्वीकार करावा प्रभो. हे प्रभो, आपण श्री मार्तंड भैरवाचा अवतार धारण केलात आणि ह्या जेजुरीत आलात, तेव्हापासून मी आपल्या कृपा आशीर्वादाने इथल्या प्रजेला आणि चराचराला समृद्धी देण्यासाठी तत्पर आहे. हे कऱ्हा नदी, तुझे या जेजुरीशी असलेले नाते हे चिरंतन राहणार आहे. बाणाई, श्री मार्तंड भैरवांनी अवतार धारण केला तेव्हापासून घडलेल्या साऱ्या घटनांची मी साक्षी आहे. सारीपाटाचा खेळ हरल्यानंतर देव तुमच्याकडे यायला निघाले होते. होय, देवांनी सांगितलं होतं मला. तेव्हा सुद्धा मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला होता. होय, ही जेजुरी सोडून जाऊ नये असं साऱ्यांच्याच मनात होतं. परंतु मला बानूकडे जाणं हे कर्मप्राप्त होतं. हो, पण त्यावेळी ह्या प्रयोजनाबद्दल मला कल्पना नव्हती. नंतर मात्र ते कळालं. आपण आता ही जेजुरी सोडून आणि हे अवतार कार्य संपवून कैलासात जाणार आहात अशी वार्ता कानावर आली आहे. होय, परंतु त्याची निश्चित अशी तिथी ठरलेली नाही. देवा, आपण जेजुरी सोडून जाऊ नये अशी माझी आपल्याला विनंती आहे. मला साऱ्यांच्याच भावना कळत आहेत, परंतु मला असं करून चालणार नाही. या कृतयुगातील हे अवतार कार्य संपून जाणं हे माझ्यासाठी कर्मप्राप्त आहे. पण देवा, इथल्या प्रजेवर सदैव आपला कृपा आशीर्वाद असावा. होय, तसंच होईल. देवा, मग जाण्यापूर्वी तुम्ही पुन्हा एकदा मला भेटण्याची संधी द्यावी अशी मी आपणास विनंती करते. निश्चितच. श्री खंडेराय आता जेजुरीवर परत येतीलच. ते परत आले की आता पुढे काय करायचं हे नियोजन करण्यासाठी त्यांना भेटावं लागेल. होय, निश्चितच. कारण पुढे कसं जायचं, पुढे नेमकं काय करायचं हे ठरवणं आता आवश्यक आहे. मी यावे का आत? म्हाळसा, या ना. त्यात विचारण्यासारखं काय आहे? पुढे काय करावं ह्याचीच चर्चा आम्ही करत होतो. मी देखील याच बाबतीत बोलायला आले आहे. बंधो, लक्ष्मी देवी, मला असं वाटतं की गडावर पुन्हा आख्यान सुरू व्हावं अशी परिस्थिती आली आहे. आख्यान? होय बंधो, आता काय घडेल काहीही सांगता येणं शक्य नाही. म्हणजे बानूला आत्मज्ञान होईल की नाही, तिला सत्य कळेल की नाही, हे या क्षणी तरी काहीच सांगता येणार नाही. होय, एका अर्थी हे योग्यही आहे. कारण बाणाईला सत्य कळण्यासाठी आपल्याकडून सर्वतोपरी प्रयत्न करून झाले आहेत. मात्र त्यातून तिला काही कळलं आहे की नाही हे मात्र आपल्याला ठाऊक नाही. त्यामुळेच मला असं वाटतं की आपण आख्यानाच्या मार्गाने यावर मार्ग काढणं इष्ट ठरेल. नारद मुनींना आपण तसं सांगावं असं मला वाटतं. म्हाळसा, तुमचं प्रयोजन अगदी योग्य आहे.
ह्यातूनच सर्वत्र सत्याची घोषणा होईल आणि यातूनच सगळ्यांना कळेल की अवतार समाप्ती होऊन तुम्ही कैलासात जाणार आहात. हो, आणि आख्यानाच्या माध्यमातूनच हे सारं समजावं, कारण ज्या हेतूने हे सारं घडलं आहे त्याचं प्रयोजन पूर्ण होईल. होय, परंतु परंतु काय बंधू? परंतु हा निर्णय मोठा आहे. श्री खंडेराय आता जेजुरीत परत येतीलच, तेव्हा ते परत आल्यानंतर आपण सर्वांनी मिळून हा निर्णय घ्यावा. चालेल, हे आले की यांचा निर्णय आपण घेऊयात, पण त्याआधी तुम्ही त्यांना तशी कल्पना द्यावी. या काय म्हणतोय गणोबा? अरे काय करतायसा? अरे ध्यान कुठं आहे तुमचं? अहो, चूक झाली जी. पर म्या काय म्हणतो चौडप्पाजी, आजकाल गडावर काय चाललंय ते काय केलं ध्यानात येणं झालं बघा. हा, तुम्हाला बी असंच वाटतंय वय? म्हणजे म्हणजे मला बी असंच वाटत होतं. म्हणजे बघा, असं वाटतं या की आजकाल गडावर काय बाय चाललेलं आहे, पण त्याच्याबद्दल आपल्यालाच काय ठावं नाही बघा. आणि आता ते आपल्याला कळणार बी नाही. म्हणजे गडावर काय चाललं आहे ते कुणाला तरी विचारायला पाहिजे, होय का नाही? होय. हा. अहो पण विचारायचं कुणासनी? म्हणजे देवासनी विचारावं, देवीसनी विचारावं, प्रधानजीसनी का लक्ष्मी देवीसनी? आणि विचारावं ते कसं? हो, तर म्या देवासनी विचारतो. अहो, देव तर आपलंच आहे की ना मग, देवासनी कशा पाय भ्याचं. हे बी खरंच आहे म्हणा. पर गणुबा, असं कशा पायी वाटतंय ठावा आहे का? अरे देव रातच्याला कुठेतरी निघून गेलं, आणि मग बाणाईच्या वाड्यावर न बाणाई आणि देव अजून कुठेतरी निघून गेलं. वय वय, आणि देवी बी रागावलं नाही ती. होय. आणि एक ध्यानात आलं का तुमच्या? काय? अहो, देवी अगोदर रागवायच्या, तशा आजकाल रागवत नाहीत. वय वय. मला तर असं वाटतं या का काय बाई मोठं घडणार आहे गडावर. पर काय ते कळना झालंय बघ. आणि ह्याच्या अदुगरच्या वेळेला म्हाळसदेवी बाणाईच्या वाड्यावर गेल्या होत्या, आणि तसं त्यांचं जेवण बी झालं. होय. आणि देव म्हणजे बाणाई संग बोलत नव्हतं बघा. वय वय. आणि बाणाई गडाच्या दरवाजापाशी आल्या होत्या, आणि तत्न म्हाळसदेवी त्यासनी गडावर बी घेऊन आल्या होत्या. ऐकी आता काय घडतं या तेच कळणं झालंय बघ. हा, मस्ती बी. बघूया आता काय होतं या ते. देव आलं की समज कळलंच. देवच सांग त्याला आता काय ते. बानू, आता मला गडावर जावं लागेल, आणि तुला देखील वाड्यात जायला हवं. जी देवा. बानू, आता सत्याची घोषणा लवकरच होईल. सत्य काय आहे, म्हाळसेला काय कळलं आहे, या कृतयुगातील हे अवतार कार्य संपून कैलासात जाण्याचा क्षण केव्हा येईल हे आता साऱ्यांनाच कळणार आहे. बानू, आता तुला सारं काही कळावं यासाठी हा अखेरचा प्रयत्न होता असं म्हटलं तरी अयोग्य ठरणार नाही. बानू, आजवर जे जे झालं, जे जे घडलं, त्या साऱ्याचे तुला तर्क लावायला हवे. तुझ्या आत्मज्ञानासाठी हे अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. आपण शक्तिपीठांवर जाऊन आल्यानंतर ह्यानंतरचा पुढचा काळ मात्र तुझ्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. बानू, आता कदाचित तुला ह्या साऱ्याचे प्रयोजन कळेल. होय देवा. बानू, काय झालं?
तू अशी शांत का आहेस? तेव्हा मी तुम्हाला एक सांगू का जी? बानू, तुझ्या मनात जे काही आहे ते अगदी निसंकोचपणे सांग. तेव्हा नाही म्हणजे मला आता असं जाणवायला लागलं आहे का मी अगोदर जशी वागायचे तसं माझं वागणं आता नाही. म्हणजे जवादरनं तुमच्या कृपा आशीर्वादामुळं मला समध्या शक्तिपीठांचं दर्शन झालं आहे. त्यातली पवित्र माती आणली आहे. जवादरनं हे जाणवायला लागलं आहे का मी आता कशाला बी सामोरं जायला तयार आहे. अगदी कशालाही? वय देवा, मला आता कसलंच भ्या नाही वाटत. आणि जे होणार आहे ते झाल्या बिगर राहणार नाही. म्हणजे बानू, जर तुला माझ्यासह कैलासात येता आलं नाही तरीही तुला त्याचे दुःख होणार नाही, होय ना? आता मोर काय होईल हे मी कसं काय सांगणार जी? पर हा, आता जे काय होईल ते हाय तसं जवळ करल म्या. मग ते तुमच्या संग कैलासात जाणं असू दे, नाहीतरी एकली न हातच माघारी राहणं असू दे. शुभम भवतु. येते. हो चौडप्पाजी, काय बघतायसा? अरे गणोबा राघोबा, अरे गडाच्या पायथ्यावरनं सांगावा आला हाय. देवीचं आई वडील येणार आहे ती म्हणून. कवा बी येतील ते तवा नीट ध्यान ठेवा. अहो तुम्ही सांगितलं धरणं हातच आहे की. बरं ते आल्यावर काय करायचं हो? नाही म्हणजे सांगून ठेवा हो. आता काय करायचं म्हणजे काय? अरे देवीसनी भेटायला घेऊन जायचं त्यांना. हा बरं झालं सांगितलं, नाहीतर मी आपलं उगा अतिथी कक्षात घेऊन गेलो असतो. मनात काही शंका असली तर विचारायचं. स्वतःच्या मनाने काय बी करायचं नाही. हा, पर असं अचानक अरे ही काय बोलायची येळ हाय वय. बोलू की याच्यावर नंतर. मी म्हणत नव्हतं काहीतरी शिस्त आहे म्हणून. वय वय, अरे पर देव म्हणल्यात नव जे काय होईल ते सांगत्याल म्हणून. वय वय. हा? ते आले बघा पाहुणं. हा? अरे होय की. हा, हे म्हणलं नव्हतं ना. हो. या 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 या. या या या. कसं आहे, बरं आहे ना वसंत? हा, गडावर तुमचं स्वागत आहे. देवी तुमचीच वाट बघायला. होय. तुम्ही सगळे कसे आहात? देव आणि देवी आहेत म्हणल्यावर कसली चिंता आहे? समज भलायची. आपण आधी मायसाला भेटूया. या, या. माधवा, देवा, आपल्याला गडावर येताना पाहिलं म्हणून आपली भेट घ्यायला आलो. माधवा, काय वार्ता आहे? तिम्माशेठ आणि मायानंदा दोघेही गडावर आलेत. हे उत्तम झालं. कार्तिकेय येऊन गेले. त्याची आणि माझी थोडक्यात चुकामुक झाली. देवा, आपली यात्रा कशी झाली? माधवा, विशेष अशा शक्तिपीठांना भेट झाली आहे. बानू अंतर्बाह्य बदलत चालली आहे. आता पाहूयात पुढे काय होतं ते. देवा, श्री मायसा देवींचा आग्रह आहे की आख्यानाला सुरुवात करावी. मल्हारी चरित्रात जे जे सांगायचं राहून गेलं आहे ते ते सांगणं आवश्यक आहे. काही राहून नको जायला. माधवा, आख्यानाचा हा एका अर्थी शेवटचा भाग असेल. आणि त्यातच श्री मायसा देवी घोषणाही करते.
हा सर्वस्वी तिचा निर्णय असेल. देवा, प्रस्थानाची घोषणा कधी करायची हे आपण एकत्रितच ठरवूया. होय माधवा, आता फार काळ इथे थांबून नाही चालणार. निघूया. हे रंग्या, तू कशाला इतका विचार करतो आहेस? आय बानूला समद ठावा व्हाया पाहिजे, नाहीतर ती हतच राहील. मी ह्योच विचार करतोय का मग आपण करायचं काय? म्हणजे हतच राहायचं का चंदनपुरीला निघून जायचं माघारी वस्तीव? अरे बाबा, जे होणार आहे तो व्हायचं राहणार नाही बघ. तू नका काळजी करू. आजा, अजून बानूताई आल्या नाही ती, पर त्या येत्याल. तू नका काळजी करू. अरे देव आहे ती त्यांच्या संग. बानूताई, अगं आलीस होय. हा मी तुझीच वाट बघत होतो बघ. बानूताई, कसं झालं दर्शन? देवांपायी समध्या शक्तिपीठांचं दर्शन झालं बघ गंगे मला. हे समद बघायला मिळालं. हे समध्या शक्तिपीठांचं दर्शन झालं हे माझं भाग्यच आहे. आणि ते गणेश म्हणलं होतं तसं समध्या शक्तिपीठासनी भेट देऊन तत असणारी माती मी ह्यामध्ये घेऊन आले आहे. हे कलश मी आता देवघरामध्ये ठेवणार आहे, तेव्हा ह्याला कुणी बी हात लावू नका. वय बानू, हे कोणी हात लावू नका. हा हा. आणि मला बी आता असं वाटतंय का मी शांत शांत झाली आहे. म्हणजे अगोदर जसं मला काही बी सुधरणं झालं होतं तसं आता काय बी राहिलं नाही बघ. हे बानू, तुझ्या मनात जे होतं ना ते आता होणार आहे बघ. हा. इथून पुढे प्रत्येक क्षण बानूसाठी अत्यंत महत्वाचा आहे. तिचे काय होणार हे कोणालाही ठाऊक नाही, परंतु आता तिला शक्य तितकं जपा. विशेषतः अजामेळ, तिला पाहून घे. ती इथून गेली तर पुन्हा दिसणार नाही. बाहेर काय झालं? असं कशा पायी बघतोय असर? कुणास ठाव मोर काय होणार ते. हे बानू, तुला समद ठाव झालं की देवासंग तू कैलासामध्ये जाणार. मग आमासनी भेटणारच नाहीस की तू. हा. तेव्हा म्हणलं अगोदर माया पोरीला असं डोळ भरून बघून घ्यावं. बाहेर खरं सांगायचं तर आता जे बी होईल त्याला सामोरं जायला मी आता तयार आहे बघ. म्हणजे मला देवांसंग कैलासामध्ये जायला मिळालं तर आनंद आहेच, पण मला जाता नाही आलं आणि हातच राहावं लागलं तर त्याचं दुःख बी होणार नाही मला. ए बाण, देवांचा आशीर्वाद आहे तुझ्या डोक्यावर. हा. आता समज चांगलं होईल बघ. हा.